नमस्कार शेतकरी बांधवांनो. ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन गाडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, दिनांक 17 एप्रिल रोजी एक हलका पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभाची तीव्रता 18 आणि 19 एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून एप्रिलचा शेवटचा आठवडा हा वादळी पावसाचा राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, साधारणपणे महाराष्ट्रातील काही भागामध्ये 18 एप्रिलपासून हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस साधारणपणे एप्रिलच्या एंडपर्यंत म्हणजे साधारणतः 30 एप्रिलपर्यंत हा पाऊस विविध भागात भाग बदलत होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 18 एप्रिल ते 20 एप्रिलचा अंदाज पाहणार आहोत. म्हणजे या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये पाऊस असणार आहे, त्याचप्रमाणे दक्षिण भारतामधील कोण्या भागात किंवा कोण्या राज्यामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, 13 एप्रिल रोजी IMD म्हणजे भारतीय हवामान विभागाने आपला पहिला प्राथमिक हवामान अंदाज सादर केलेला आहे आणि या हवामान अंदाजानुसार दुष्काळ स्थिती राहण्याची शक्यता आहे. जवळपास सरासरीच्या 92% पाऊस होण्याची शक्यता ही IMDने वर्तवली आहे आणि यापूर्वीच एक हप्त्याआधी स्कायमेटने सुद्धा आपला अंदाज जाहीर केलेला आहे, प्राथमिक अंदाज जाहीर केलेला आहे आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार सुद्धा पाऊस हा सरासरीच्या 94% राहण्याची शक्यता आहे. तर एकूणच या हंगामामध्ये मान्सून 2026च्या हंगामामध्ये दुष्काळाचे सावट असताना आपल्याला दिसत आहे. त्याचे कारण मीमांसा आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता 18 एप्रिलमध्ये वातावरण कसे असेल किंवा महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण पाहूया. मित्रांनो, 18 एप्रिल रोजी एक पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. तर अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रातील पावसाला पोषक स्थितीमुळे महाराष्ट्रातील 1 ते 2 विभागामध्ये 18 एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही भागामध्ये भारी स्वरूपात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 18 एप्रिल रोजी राजापूर, कणकवली, चिपळूण, महाड, सातारा आणि कोल्हापूर या परिसरामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. निपाणी या ठिकाणी हा पाऊस जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वडूज, जत, पंढरपूरचा काही भाग, सोलापूरचा काही भाग आणि मराठवाडा विभागातील लातूर आणि बार्शी या ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस 18 एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. इतर विभागामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील इतर विभागामध्ये पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि उर्वरित भागामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही. टेम्परेचर मात्र हे इतर भागामध्ये 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअसने जवळपास 41 ते 42 अंश डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान जाण्याची शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने आपण काळजी घ्यावी. मित्रांनो, महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक आणि केरळ या राज्यामध्ये सुद्धा 18 एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये या पावसाची व्याप्ती जास्त राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 19 एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील ही वादळी पावसाची परिस्थिती कायम असणार आहे. 1 ते 2 विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये तो हलक्या स्वरूपात असणार आहे. तर 19 एप्रिल रोजी पुणे परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. निपाणी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकणातील कणकवली, राजापूर आणि सावंतवाडी या परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, बार्शी आणि लातूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्राव्यतिरिक्तच कर्नाटक, केरळ या राज्यामध्ये सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी, मोजक्याच ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे.
आणि या 19 एप्रिलला आलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 20 एप्रिल रोजी या वादळी पावसाची तीव्रता ही थोडी कमी होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 20 एप्रिल रोजी चिपळूण, खेड, महाबळेश्वर या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये हा पाऊस असणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा 20 एप्रिल रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील इतर विभागामध्ये जसे की पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील उर्वरित भागामध्ये मात्र कुठे पावसाची शक्यता नाही. तापमान हे 40 ते 41 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्राव्यतिरिक्तच पुन्हा कर्नाटक आणि केरळ या राज्यातसुद्धा 20 एप्रिल रोजी पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा वादळी पाऊस साधारणपणे 18 एप्रिलपासून तर 30 एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि 21 एप्रिल नंतरचा पाऊस कोणत्या भागामध्ये असेल त्याबद्दलची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलनुसार हवामानाचा प्राथमिक अंदाज हा आपण 30 एप्रिल रोजी आपल्या चॅनलवर प्रदर्शित करणार आहोत. त्याकरता आपण चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.